एक मोठी बातमी पुण्यातनं येवलेवाडीमध्ये 9 वर्षीय मुलीवरती अत्याचार झालेत। मुलीच्या चुलत आजोबानंच अत्याचार केल्याची घटना। येवलेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून नराधम आजोबाला अटक करण्यात आली आहे। धनराज बालाटी असं आरोपी आजोबाचं नाव असून पीडित कुटुंब मूळचं नेपाळचं असून कामानिमित्तानं ते पुण्यामध्ये राहतात। तर बीडमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं आणि 7 महिन्यांपासून तिचा शोध सुरू आहे। मुलीच्या शोधासाठी पालकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय। बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातली ही घटना असून पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दुर्घटना टळली। धुळ्याच्या शिरपूरमध्ये मुलाकडून आईवडिलांची हत्या करण्यात आली आहे। पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याचा राग मनात धरून हत्या करण्यात आली असून नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। मुलाचं लग्न आटपून आईवडील घरी परतले होते। मुलीचं लग्न आटपून आईवडील घरी परतले होते। एक मोठी बातमी कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चोराला महिलांनी चोप दिला। आठवडी बाजारात चोरी करणाऱ्या चोराला महिलांनीच चोप दिला। चोरीच्या वाढत्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे सध्या भीतीचं वातावरण आहे।